हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रवारकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा आपला विषय आहे फक्त स्पिरिच्युअलिटी पुरेशी नाही तर योग्य माइंडसेट पण गरजेचं आहे. फ्रेंड्स, आज जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूचे भरपूर लोक असे आहेत जे की स्पिरिच्युअल आहेत, जे की आध्यात्मिक आहेत. आणि आध्यात्मिक म्हणजे तुम्ही असं समजू नका की देवदेव करतात ते, बट दे फॉलो मेडिटेशन रेग्युलरली. देव दर्शन वगैरे करतात, प्रार्थना करतात. प्रत्येक माणसाचं एक डेली रुटीन असतं, त्यामध्ये ह्या गोष्टी ते फॉलो करतात, जसं की मेडिटेशन, योगा आणि अजून जसं काय देवदर्शन करणं वगैरे एक्सेट्रा गोष्टी, देवपूजा वगैरे ह्या गोष्टी. पण फ्रेंड्स, तरीही त्यांचं आयुष्य अडकलेलं असतं. आणि त्यांचं आयुष्य का अडकलेलं असतं तर फ्रेंड्स, याच्या मागे एक छोटंसं रिझन आहे आणि ते रिझन म्हणजे आहे माइंडसेट. जेव्हाही आपण लाईफमध्ये स्पिरिच्युअलिटी फॉलो करतो तेव्हा आपला माइंडसेट जर ठीक नसेल तर आपल्याला त्या स्पिरिच्युअलिटीची मदत आपल्या लाईफमध्ये चेंजेस आणण्यासाठी नाही होत मित्रांनो. असं का होतं तर मोस्टली जसा तुमचा माइंडसेट असतो तशीच तुमची लाईफ जात असते मित्रांनो. जर तुम्ही देवाचं करताय किंवा तुम्ही स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज करताय, जसं की मेडिटेशन करताय, योगा करताय, बट जर तुमचं माइंडच स्टेबल नसेल, तुमचा माइंडसेटच प्रॉपर नसेल तर ते तुम्हाला हेल्प करणारच नाही. कारण स्पिरिच्युअलिटी पण कशी फॉलो करायची याच्यासाठीही तुमचा जर प्रॉपर माइंडसेट असेल तरच तुम्ही ती प्रॉपरली फॉलो करू शकता आणि ती तुमच्या लाईफमध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्ही अंमलात आणू शकता. तर फ्रेंड्स, रियालिटी काय आहे? ते रियालिटी अशी आहे की आपण मेडिटेशन करतो, आपण कोट शेअर करतो, आपण योगा करतो, पण आपण काय करत नाही, आपण निर्णय घेत नाही, आपण जबाबदारी टाळतो. कारण ह्या गोष्टी आपल्याला डिस्कम्फर्टेबल वाटतात. रिस्पॉन्सिबिलिटी घेणं किंवा एखादं काम आजच्या ऐवजी उद्यावर ढकलणं, ते आजच करणं, याच्यामध्ये आपल्याला थोडं डिस्कम्फर्ट वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यामध्ये आपल्याला थोडं डिस्कम्फर्ट वाटतं. हे सगळं का होतं? कारण हे सगळं होतं आपला माइंडसेट प्रॉपर नसल्यामुळे. ठीक आहे, तुम्ही मेडिटेशन करताय, तुम्ही प्रॉपर योगा करताय किंवा तुम्ही अजून काही स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी करताय, पण जर तुमचा माइंडसेटच प्रॉपर नसेल, तुम्ही मेंटली जर स्टेबल नसाल तर ते तुम्हाला हेल्प करणारच नाही फ्रेंड्स. सो इथे स्पिरिच्युअलिटी नाही तर तुमचा माइंडसेट अडतो, आपला माइंडसेट इथे अडतो मित्रांनो. आणि हे अडतो याचं रिझन असं आहे मित्रांनो की जर आपण एक गोष्ट बघितली की आपली लाईफ जी आहे ती एक, आपण असं कन्सिडर करू की आपली लाईफ एक नाव आहे. ह्या नावेला स्पिरिच्युअलिटी दिशा देते मित्रांनो. स्पिरिच्युअलिटी डायरेक्ट्स यू टुवर्ड्स युअर अल्टिमेट एम, बट युअर माइंडसेट दॅट ड्राईव्स यू टू युअर अल्टिमेट गोल. तुमच्या आयुष्याचं जे शेवटचं गोल आहे, तुम्हाला जे अचीव करायचं आहे, स्पिरिच्युअलिटी त्याच्यापर्यंत तुम्हाला एक दिशादर्शक ठरते. पण तुमचा जो माइंडसेट असतो तो माइंडसेटच तुम्हाला हेल्प करतो त्या गोलपर्यंत, त्या अचिव्हमेंट पर्यंत पोहोचण्यासाठी. तर मित्रांनो, आता कसं आहे, एक जस्ट एक्झाम्पल घेऊ की आपल्याला अवेअरनेस असतो, पण आपण जॉबमध्ये झालं, आपल्या बिझनेसमध्ये झालं, आपण काही गोष्टी टाळतो किंवा आपल्याला माहित असतं की हे करणं गरजेचं आहे, पण आपण चालढकल करतो. आजच्या ऐवजी उद्या करूयात, वेट करूयात, हे आपली चालढकल चालू असते. कारण जर आपण रिलेशनशिप मध्ये हे पाहिलं तर ऍक्सेप्टन्सने होत्या या सगळ्या गोष्टी, पण आपल्याला त्याच्यामध्ये ते ऍक्सेप्ट करण्यासाठी एफर्ट्स टाकायचे नसतात. जेव्हा आपण एखाद्या रिलेशनशिप मध्ये असतो, मग ती कुठलीही असो, बहीण भावांची असो आहे किंवा हजबंड वाईफची असो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची असो, कुठलीही रिलेशनशिप असो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की एकमेकांना ऍक्सेप्ट करणं, त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकणं. पण आपण काय करतो, आपण ते एफर्ट्स टाकायलाही कधी कधी टाळाटाळ करतो. आणि मग यामुळेच काय होतं की आपल्या ह्या गोष्टींमध्ये दुरावा निर्माण होतो आणि ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मित्रांनो. हे एफर्ट्स टाकण्यासाठी पण
आपल्याला जे माइंडसेट लागतं की नाही मला ही गोष्ट करायची, आपण कामाच्या याच्यामुळे किंवा ह्याच्यामुळे आपण त्याला थोडं साईडला करतो. पण हे गरजेचं आहे की आपण प्रत्येक गोष्टीसाठी एक आपला प्रॉपर माइंडसेट ठेवला पाहिजे. जॉबसाठी वेगळा, तुमच्या रिलेशनशिपसाठी वेगळा, तुमच्या बाकीच्या कामांसाठी वेगळा, हॉबीजसाठी वेगळा, आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फॉलो करताच आलं पाहिजे मित्रांनो. आणि हे सगळं कशामुळे येतं? एका डिसिप्लिनमुळे येतं. डिसिप्लिन हवी, कन्सिस्टन्सी हवी, आणि ह्या जर गोष्टी असतील तरच आपण लाईफच्या सगळ्या ॲस्पेक्टला प्रॉपर पद्धतीने मॅनेज करू शकतो. पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? एक प्रॉपर माइंडसेट. एक जर प्रॉपर माइंडसेट असेल तरच आपल्या लाईफमध्ये एक प्रॉपर डिसिप्लिन येतं. आपण ते डिसिप्लिन फॉलो करतो आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर आपण यशस्वीपणे काम करू शकतो. तर ॲट द एंड मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की लाईफमध्ये जी स्पिरिच्युअलिटी आपल्या आहे त्या स्पिरिच्युअलिटीमुळे आपण जागे होतो. पण आपला जो माइंडसेट आहे त्या माइंडसेटमुळे आपण चेंज होतो मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्र.